नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 20 मे 2026 रोजी बुधवार या दिवसाचे महाराष्ट्रातील हवामान अंदाज सांगणार आहे. आजच्या या व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या इलाक्यामध्ये केव्हा पाणी पडणार, किती स्वरूपाचं पडणार, मध्यम स्वरूपाचं पडणार की दाट स्वरूपाचं, जास्त वारे राहतील की कमी वारे, हे सर्व डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर का तुम्ही बघितलं मित्रांनो, तर आजची 20 तारीख आहे ना, या 20 तारखेमध्ये तुम्ही जर का आपल्या महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये जर का आले, तर विदर्भामध्ये तुम्ही बघू शकता की जास्त करून ठिकाणी आपल्याला कोरडे वातावरण पाहायला मिळत आहे. जर का आपण महाराष्ट्रातील विदर्भाच्या ठिकाणी बघितलं तर नागपूर झालं, चंद्रपूर झालं, रायपूर झालं, या भागात जर का गेलं तर थोडं कोरडं वातावरण आणि ढगाळ स्वरूपाचं वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते. परंतु अकोला आणि जळगाव याचा जो मधातला प्रदेश आहे ना, या प्रदेशामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण, वारे आणि थोड्याफार प्रमाणात पाऊस पाहायला मिळू शकतो. जर का तुम्हाला एक्झॅक्टली जर का सांगायचं झालं कोण्या ठिकाणी पाऊस पडू शकतो, तर आपण जर का इथं झूम करून बघितलं तर बघा मित्रांनो, आपल्याला दिसते की खामगावचा जो आसपासचा परिसर आहे ना, त्यामध्ये ढगाळ वातावरण आणि थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतात. तसेच शेगावला देखील आपल्याला थोड्याफार प्रमाणात का होईना पण पावसाच्या ज्या सऱ्या आहेत ह्या बघायला मिळतात. आणि याच इलाक्यामध्ये आपल्याला पाणी बघायला मिळते. आणि जळगाव झालं, इकडे चोपडा देखील झालं, या भागामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाणी बघायला मिळते. आणि जसजसं आपण पश्चिमेला सरकतो तसतसे धुळेच्या पुढे जर का आपण गेलो तर आपल्याला जास्त स्वरूपात पाणी बघायला मिळते. हा जो आपल्याला निळा पट्टा दिसत आहे ना मित्रांनो, या भागामध्ये जास्त स्वरूपात पाणी पडणार आहे. म्हणजे मालेगावच्या ठिकाणी जे आहे ना, हे आपल्याला जास्त स्वरूपाचं पाणी बघायला मिळू शकते. नाशिकच्या आणि अकोल्याच्या मधाच्या दरम्यान जो भाग आहे, त्या भागादरम्यान देखील आपल्याला जास्त स्वरूपाचं पाणी बघायला मिळू शकते. या ठिकाणी आपल्याला वारं किंवा वादळी वारे किंवा जोरदार सऱ्या देखील बघायला मिळू शकतात. छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेचा जो भाग आहे, त्या भागात देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाचं पाणी बघायला मिळू शकते. तसेच जर का आपण आलो तर पुणे, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर आणि तसेच पजनी या ठिकाणी जर का आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला दाट पावसाची शक्यता दिसत आहे. जर का आपण ओव्हरऑल जर का महाराष्ट्राचा अंदाज काढायचा झाला तर आपल्याला खामगाव म्हणजे अकोल्याचा परिसर आणि शेगाव या परिसरामध्ये, जो अकोल्याचा परिसर आहे, जळगाव, अकोला या परिसरामध्ये पाऊस थोड्या हलक्या प्रमाणाचा बघायला मिळू शकतो. त्यानंतर जर का आपण इकडे बघितलं तर पुरी कोकण पट्टी जी आहे, ही कोकण पट्टीमध्ये दमट आणि ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे झालं 20 तारखेचं तुम्हाला डिटेल ॲनालिसिस. या हिशोबाने तुम्ही तुमच्या शेतमालाची आणि तुमच्या घरादाराची काळजी घ्या, अशी आशा मी बाळगतो. आणि आजचा व्हिडिओ इथं संपला असं जाहीर करतो. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.